विनंती करतो की आपल्या हस्ते आणि सन्माननीय किशोर शेलार आपण सुद्धा समवेत यायचे. पुढील होणारा सामना असणार आहे तो मात्र स्वप्नील इलेव्हन वर्सेस काराव प्रतिष्ठान. चालू असलेला सामना एम के लायन्स वर्सेस अनुष्का 11. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय तो मात्र शंकर. हॅलो 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 दोन्ही संघाचे राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचे. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू फलंदाज व गोलंदाजाचे नाव सांगण्यासाठी यायचे. अनुष्का 11 संघाचा राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचे. चालू असलेला सामना आपण पाहतोय कराव एम के लायन्स वर्सेस अनुष्का 11 आणि नक्कीच आपण पाहतोय एम के लायन्स अनुष्का 11 संघाची फलंदाजी चालू आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती काहीसा समाचार घेण्याचा प्रयत्न केला. एकेरी स्वरूपात आपल्या धावांचा श्रीगणेशा करताना दिसून येत आहेत. अनुष्का 11 संघाची सलामीची जोडी पाहतोय. स्ट्रायकर एंडला खेळणारा फलंदाज होता तो तेजस. नॉन स्ट्रायकर एंडवरती नवनाथ आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार तो गोलंदाज दिलीप, ज्याने खरोखर चांगल्या प्रकारे काल खूपच चांगली कामगिरी केली. तो मात्र गोलंदाज दिलीप. आज मात्र आपण पाहतोय एम के लायन्स वर्सेस अनुष्का 11. अनुष्का 11 संघाचा सुद्धा दुसरा सामना आणि एम के लायन्स अनुष्का 11चा तिसरा आणि एम के लायन्स संघाचा दुसरा सामना आपण पाहतोय. गोलंदाज दिलीपचा षटका दिला. पुढचा चेंडू लेफ्ट मारा केला होता. सुरेख चेंडू, परंतु पंचांनी उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाजूने जाणाऱ्या चेंडूला स्वैरता घोषित केले आणि या स्वैर माऱ्याने बोनस दिला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र अद्याप 2 वर दे. लेफ्ट मारा सुरेख यॉर्कर लेंथ पाहायला मिळाली. नक्कीच चेंडू जातोय तो मात्र लॉंगांच्या दिशेने, परंतु थोडीशी भिरकावणी दिली चेंडूने ती मात्र बाल बचावले. अति घाई नेहमी संकटात नेते आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात पाहायला मिळालं. जबरदस्त एक धाव घेतली होती. दुसऱ्या धावेसाठी आतूनच प्रयत्न केला, कष्टाची पराकष्टा केली, परंतु धाव घेण्यात अपयश आलं. परंतु ते अपयश येताना आपल्या विकेटचं पतन होणार हे माहीत पडल्यानंतर नक्कीच बॅकफुटवरती आला तो मात्र फलंदाज. दरम्यान अद्याप जर पाहायला गेलं तर 2 चेंडूंची अधिकृत फेकी झाली आणि त्याच्यात धावा झाल्यात त्या मात्र अनुष्का 11 संघाच्या 3. अतिशय चांगल्या पद्धतीचा नक्कीच खरोखर नवनाथ राऊत येत आहेत, परंतु हॅट्सअप असेल नवनाथ. खरोखर रणरणत्या होणार ही
मला शक्य नाहीये ते करून दाखवलंच आज. असो सुरेख फटका पाहायला मिळाला परंतु नक्कीच्या फटक्याने रोमहर्षक सामना स्थिती देताना दिसून लेफ्ट हँडेड बॅट्समॅन तेजस सुरेख गोलंदाजी. आता मात्र आपल्या गोलंदाजीची लेंथ लाईन बदलले, दिशाहीन गोलंदाजी जरा पाहायला मिळते आणि नक्कीच चांगल्या प्रतीचा चेंडू आपण पाहतोय. जे पद्धतीत नक्कीच अजय जाधव सुद्धा इथे उपस्थित आहे. मी नेहमी कर्जत तालुक्यात ज्याच्या नावाचा उदो उदो करतो तो शैलेश राणे, ज्याच्या चेंडूमध्ये वारंवार व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत. परंतु आता मात्र या गोलंदाजाने दिलीपने आपल्या चेंडूमध्ये व्हेरिएशन निर्माण करताना दिसून आला आहे. कारण वेगळ्या पद्धतीचे राईटीला आणि लेफ्टीला गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण. सुरेख फटका हलक्याशा हाताने स्टेअर केला चेंडू 38 सर्कल मध्ये विसाला सिले मेडाव क्षेत्रात आलेल्या चेंडूवरती काहीशी एकेरी स्वरूपात धाव संख्या जाऊन पोहोचली ती मात्र 10 वरती. सुरेख पाहतोय चांगल्या प्रतीची रणनीती सध्या अनुष्का 11 वर्सेस एमके लायन्स. एमके लायन्स संघाकडून गोलंदाजी पहिली धुरा सांभाळताना दिसतोय तो गोलंदाज दिलीप. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक आहे परंतु या षटकात कितपत धावा कुटाव्या हे समजणं गरजेचं आहे. कारण आता स्ट्रायकर एंडला खेळणारा फलंदाज असणारे नवनाथ, ज्या नवनाथने 2 सामन्यात थोडीशी कामगिरी चांगली जरी केली तरी संघाला मात्र पराभव पत्करावा लागलाय. तोच नवनाथ सध्या फलंदाजी करतोय. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय, सीमारेषे बाहेर जातोय. पहिला धन्यवाद मास्टर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय बिनबाद 14 वरती धावसंख्या उभारली जाते ती मात्र एमके लायन्स या संघाची. दरम्यान एमके लायन्स संघाचा धुवाधार फलंदाज आपल्याला पाहतोय, ज्याची वर्णी एमके लायन्स मध्ये लागली तो नवनाथ आणि त्याच्या समवेत साथ देतोय तो तेजस, ज्याने एक षटकार अर्जित केला. आणि आता मात्र नक्कीच दिलीपच्या पारीचा अंत झालाय पहिल्या षटकातून. त्याच्यानंतर पाहतोय दुसरं षटक घेऊन कोण येणार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. या दुसऱ्या षटकात कितपत धावा कोडणार कारण स्ट्रायकर एंडवरती खेळणारा फलंदाज लेफ्टी बॅट्समन आपण पाहतोय तेजस. चांगल्या प्रतीचं आयोजन आपण पाहतोय. पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी 2017 रंगली जात आहे. खऱ्या अर्थाने या पालकमंत्री प्रीमियर लीग मध्ये एकनाथ शिंदे साहेब यांची वर्णी लागणार आहे. तिला मात्र शंका नाहीये परंतु कोणत्या दिवशी येणार आहे मला सुद्धा माहित नाही. गुलदस्त्यात सगळ्या गोष्टी ठरवून येते. आयोजकांना मात्र नक्की माहित आहे कशा पद्धतीत सामने अरेंज करावे आणि तीच पद्धत आता सध्या. सुरेख फटका आखोड्या टप्प्याचा चेंडू सामना केला. स्वीपर दिशे चेंडू जातोय सनसनीत चौकार. रुपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. रुपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी. मास्टर या 4 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र अद्याप 18 वर आहे. महाराष्ट्र आकडा असतो 17 त्याला पार केला ते मात्र सध्या एमके लायन्स या संघाने. दरम्यान अनुष्का 11 संघाची गोलंदाजी सामन्यात कितपत याला जवाब होणार. अनुष्का 11 संघाची फलंदाजी आणि नक्की सुरेख पाहतोय. झटका बसलाय तो मात्र तेजसच्या स्वरूपात अनुष्का 11 संघाला.
धन्यवाद डीजे मास्टर. पहिला हादरा बसला तो मात्र अनुष्का 11 संघाला. तो मात्र तेजसच्या स्वरूपात ज्या तेजसने चांगल्या प्रकारे दोन्ही सामन्यात नवनाथला चांगली साथ दिली होती तोच तेजस स्तंभ मध्ये परतताना दिसून येत आहे. एम के लायन्स संघाकडून गोलंदाजी धुरा सांभाळताना दिसणारा तो गोलंदाज दिनेश ज्याने पहिल्या चेंडूवरती चपराक खाली एक चौकार लगावला होता परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती तेजसला सुद्धा दाखवून दिले, बाहुबुलंद आवाज दिला आणि इरादे स्पष्ट केले आणि त्याच इराद्यांवरती तेजसच्या विकेटचं पतन केलंय. दरम्यान पाहतोय नवनाथ मात्र चांगली रणनीती आखतो परंतु त्याच रणनीतीला थोडंसं येणाऱ्या बाकीच्या फलंदाजांकडून साथ लाभत नाही. जबरदस्त पाहतोय दुसरा हादरा बसतोय नवीन आलेला फलंदाज. रात पुनवेची चेता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची आई उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. धन्यवाद डीजे मास्टर. प्रेझेंट ऑफ माइंडची दाद द्यावी लागेल. आरतीची वेळ निघून गेले परंतु विकेटची वेळ झाली होती परंतु सध्या तरी नक्कीच मी म्हणाल विकेट हॅट्रिकच्या कगारवरती येऊन पोहोचलाय तो गोलंदाज दिनेश ज्याने बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन केलंय आणि आता आपण पाहतोय 2 विकेटच्या पतन नंतर षटकार हॅट्रिक झाली, चौकार हॅट्रिक झाली, विकेट हॅट्रिक बाकी आहे ती मात्र या लीग मधली आणि नक्कीच PPL मधली पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती कोरणार का तो गोलंदाज दिनेश. सगळ्यांचं लक्ष तिकडे लागलेलं नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय परेश, तो सुद्धा एक लेफ्टी बॅट्समन पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी, बाल बाल बचावले मी म्हणेल परेश, कारण चेंडू त्या पद्धतीत होता थोडासा चेंडू फलीचा आणि चेंडूचा संपर्क जरी आला असता तरी थोडा धोका निर्माण झाला होता. विकेट हॅट्रिकच्या कगारवरती थोडी विकेट हॅट्रिक हुकली ती गोलंदाजाचे आणि नक्कीच पाहतोय पुढील होणारा सामना स्वप्नील 11 वर्सेस काराव प्रतिष्ठान. दोन्ही संघाचे संघ मालक आणि कर्णधार यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. स्वप्नील 11 वर्सेस काराव प्रतिष्ठान. सुरेख चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहतोय गोलंदाज दिनेश याच्या भात्यातून विविध अस्त्रांचा वापर होतोय. तो मात्र या मैदानात रणरणत ऊन आणि या रणरणत्या उन्हात तीक्ष्ण बाण चालवताना दिसत येते. धनुष्याला दोरी खेचली गेली ती मात्र गोलंदाज दिनेश कडून परंतु त्या 2 खेचलेल्या दोऱ्यांमध्ये बाण तीक्ष्ण भेदक झाले ते मात्र तेजस आणि अनिल यांना. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर 2 मोहरे टिपलेत परंतु नवनाथ जबरदस्त कामगिरी करणार. सुरेख पाहतोय चेंडू फेकला होता परंतु नक्कीच चांगल्या प्रतीचा चेंडू पाहायला मिळाला मैदानात. पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. चांगल्या प्रतीचे पहिल्या चेंडूवरती ज्या 4 धावा आल्या होत्या त्याच धावा इथे पाहायला मिळत आहेत म्हणजे 18 धावा. पुढचे 5 चेंडू 2 विकेट आणि त्याच्यानंतर 3ही चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. थोडीशी दमछाक झाली परंतु असं अजूनही जर पाहायला गेलं तर अनुष्का 11 वेळ गेलेली नाहीये परंतु त्या वेळेला पुन्हा खिचून आणावं लागेल आणि तीच वेळ नवनाथ ह्याच्या मनगडात पाहायला मिळणार की नाही, कारण नवनाथ असा फलंदाज आहे की ज्याने मात्र अद्यापपर्यंत दोन्ही सांगणे चांगल्या पद्धतीत खेळून काढले आहेत परंतु तोच नवनाथ थोडा बॅकफुटवरती आला. खऱ्या अर्थाने त्याची मेहनत दोन्ही सामन्यात रंगतदार स्थिती निर्माण करताना दिसत होते परंतु बाकीचे फलंदाज थोडे त्याला बॅकफुटवरती टाकताना दिले कारण विजयाची मोहर उमटवणं गरजेचं होतं परंतु पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान पाहतोय सांघिक कोट्यातलं वैयक्तिक पहिलं आणि वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातलं 3रं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज दिलीप. पुढील होणारा सामना स्वप्नील 11 वर्सेस काराव प्रतिष्ठान. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचंय. संघ मालक स्वप्नील 11 वर्सेस काराव प्रतिष्ठान. नक्कीच पाहतो MK लायन्स संघाचे मालक आहे ते मात्र प्रमोद खंडागले, लालू मस्कर आणि त्याच्यानंतर पाहतोय आपण अनुष्का 11 संघाचे संघ मालक किरण शेलार. नक्कीच चांगला पाठिंबा देत आहेत. बसलेत अनुष्का 11च्या मागे. खरोखर किरण शेलार चांगल्या पद्धतीचे परंतु नक्की थोडीशी चुकी अनुष्का 11 सध्या मैदानात करताना दिसतंय का असं वाटलं कारण पहिलं षटक चांगलं होतं परंतु त्याच्यानंतर थोडीशी चुकी झाली ती मात्र दुसऱ्या षटकात.
दरम्यान नक्कीच रवी पाटील टायगर्स आणि यशस्वी रिव्हेंजर्स या दोन्ही संघाच्या संघ मालकाला आणि कर्णधाराला व्यासपीठावरती आमंत्रित करतो. रवी पाटील टायगर्स वर्सेस यशस्वी रिव्हेंजर्स. सुरेख पाहतो एकेरी स्वरूपात धाव. तिसऱ्या षटकाचा श्री गणेश एका धावेने केला अनुष्का 11 संघाला. अनुष्का 11 संघाला जर विजय संपादन करायचा असेल तर सध्या तरी षटकार आणि चौकारांच्या आतिषबाजीला वेग द्यावा लागेल, कारण वातावरण तुमच्यासाठी तसं निर्मित होताना दिसतंय. कारण चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहतो टेनिसचा चेंडू असतो, ज्याप्रमाणे ऊन लागतं त्याप्रमाणे प्रसरण पावत असतो, परंतु सध्या प्रसरण पावलेल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार चढवावे लागतील. भेदक फटकेबाजी पाहायला मिळणार का? कारण स्ट्रायकरला खेळणारा फलंदाज परेश. सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजीची मिसाल द्यावी लागेल, कारण दिलीपने पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं फेकलं. पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा आला. थोडा एष्ट्यांच्या अतिरिक्त बाजूने जाणारा चेंडू आहे. पंच स्वैर घोषित करतायत. थोडा दिशाहीन गोलंदाजी होते, ती मात्र गोलंदाज दिलीपची, ज्याने अद्याप जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये 2 स्वैर चेंडूंचा मारा केलाय. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात सुद्धा स्वैर होता. त्याच्यानंतर आता मात्र तो सुद्धा चेंडू स्वैर, तोही दुसरा चेंडू होता जो स्वैर फेकला होता तो, परंतु असं देर आहे दुरुस्त अशा पद्धतीत सध्या सामना होत आहे. परेश एक लेफ्टी बॅट्समन, लेफ्टा मारा केलाय तो मात्र दिलीप. सुरेख फटका विरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात होतोय. एकेरी स्वरूपात धाव. स्ट्राईक रोटेट करून दिलाय, परंतु ज्या नवनाथला बऱ्याच कालाने फलंदाजी आले तो नवनाथ फलंदाजीसाठी पुढे सरसावलाय. काय करणार नवनाथ? कारण ज्या नवनाथवरती तमाम वांगणीकर प्रेक्षकांच्या नव्हे तर तमाम रायगडकर ठाणेकर यांच्या नजरा या नवनाथवरती लागल्यात, परंतु त्या नजरा कशा प्रमाणे आपल्याकडे खेचून ठेवणार तो मात्र नवनाथ. आणि गोलंदाजी मार्कवरती येतो दिलीप, ज्याने तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय गोलंदाजी करून. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. कव्हर पॉइंट क्षेत्रात गेलेल्या चेंडूवरती काहीशा धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पार केल्यात, परंतु फटकेबाजी जर पाहायला गेली तर चांगल्या प्रतीचा चेंडू होता, परंतु तेवढा वाव मात्र नवनाथला मिळाला नाहीये. चांगला फलीचा आणि चेंडूचा संपर्क तुटला आणि नक्कीच थोडासा संपर्क आल्याने तो चेंडू हवेत विसावला, परंतु असं दरम्यान चांगल्या प्रकारे गोलंदाजी मी म्हणेल दिलीप या गोलंदाजाची लाजवाब. सुरेख फटका जबरदस्त पाहतोय, परंतु चेंडू कार्पेट पद्धतीत 38 सर्कल मध्ये विसावला जातोय. सेलेमेडॉन क्षेत्रात हा चेंडू पाहायला मिळतोय. एकेरी स्वरूपात धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती. जी धावसंख्या जर आपण पाहायला गेला तर दुसऱ्या षटकात होती 18. त्याच्यानंतर काहीशी धावेला वेग आलाय, परंतु असं तो वेग कायम होणं गरजेचं आहे, कारण जर समोरच्या संघाला थोडंसं पाण्यात बघायचं असेल तर षटकारांची किंवा चौकारांचे बौछार होणं खूप गरजेचं आहे. ती सध्या अनुष्का 11 संघाकडून होताना दिसत नाहीये. सुरेख फटका. समालोचकाचं बोलणं ऐकतोय नवनाथ, माफी असावी, नवनाथ नाहीये तो परेश. चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी 2 धावा घेतल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26 वरती. अजूनही या षटकातील तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. रवी पाटील टायगर्स वर्सेस यशस्वी रिव्हेंजर्स. त्वरित चला, त्वरित आपण कर्णधार आणि संघ मालक कमिटीची संपर्क साधा. धावणं गरजेचं होतं, धावना, परंतु धावणं खूप गरजेचं होतं, कारण झेल होणं सुद्धा गरजेचं होतं आणि तोच झेल 1 शॉट पंचांचा नियम. एकच धाव घ्यायचे स्कोरर मित्र आणि नक्कीच पाहतोय 1 शॉटचा फायदा इथे घेऊन बसले ते मात्र प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षक. आणि नक्कीच पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र अद्याप 27 वरती. नक्कीच पाहतोय आपण मालक सध्या खुशीत आहेत. एम के लायन्स संघाचे मालक सध्या खुशीत आहेत. प्रमोद खंडागले आणि लहू मस्कर साहेब, खरो लालू मस्कर
खुशीत गाजरं खात आहेत, परंतु ती गाजरं कितपत यशस्वी करणार गोलंदाज, कारण अजून इनिंग बाकी आहे, पुढची इनिंग सुद्धा बाकी आहे आणि या प्रथम सत्रात 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कोणता हिरा अनुष्का इलेव्हन संघाचा चमकणार हे पाहणार आहोत, कारण अनुष्का इलेव्हन संघाच्या मनगडातली ताकद आहे, नवनाथच्या मनगडातली ताकद आहे, ती मैदानावरती दाखवणार का नवनाथ? डीजे मास्टर झोपले का? वाजवा थोडं. सुरेख पाहतोय सांघिक कोट्यातलं 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो मात्र किरण. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 27 वरती. अतिशय जबरदस्त काटेकी टक्कर आहे. पाहतोय आपण 3 षटके संपलेत, 3 षटकात 27, 9 ची सरासरी राखले ती मात्र अनुष्का इलेव्हन संघाने. सुरेख गोलंदाजी पाहतोय, जबरदस्त नवनाथला धोका निर्माण झाला होता, हा धोका पचवलाय नवनाथ. नक्कीच सध्या तरी जर पाहायला गेलं तर प्रमोद खंडागले साहेब आहेत, लालू म्हस्कर असतील, थोडे विचार करतायत की जोपर्यंत नवनाथ मैदानावरती आहे ना तोपर्यंत काही घडेल. त्यांना माहिती आहे नवनाथच्या मनगडात ती ताकद आहे, षटकार चौकारांच्या आतिषबाजीची. त्यांनी दोन्ही सामने नवनाथचे पाहिलेत. संघ मालकांना प्लेयर साहेब तुम्ही मग असं म्हणता माझं नावच घेत नाही, मोबाईलवरती तुम्ही चिकटता आणि ते पण युट्यूबवर पाहतायत, काय करणार, समोर लाईव्ह आहे. असो मैदानाकडे बोलूया आणि मैदानाकडे आपण पाहतोय किरण गोलंदाजी मार्कवरती सरसावला. पहिल्या चेंडूत एकेरी धाव दिलाय, परंतु दुसऱ्या चेंडूची काय रणनीती असणार किरण या गोलंदाजाची, आणि सामना करणार आहे तो फलंदाज परेश. सुरेख फटका, परेशने आपले इरादे स्पष्ट केले आहेत, परंतु परेशच्या पारीचा सुद्धा अंत. धन्यवाद डीजे मास्टर. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जाताना तेच प्रात्यक्षिक उदाहरण आपण मैदानात पाहतोय. आज अनुष्का इलेव्हन संघाला त्यांच्या पाठीराख्यांना नक्कीच मी तर म्हणेल काहीशी अनुभवाची गरज आहे. आज मात्र नक्कीच शेलार साहेब थोडासा कान मंत्र देणं गरजेचं आहे, तो मात्र अनुष्का इलेव्हन संघाला ह्या कान मंत्राची गरज असेल. परंतु हा कान मंत्र काय असणार तो येणारा काळ ठरणार, आणि येणारे संघ मालक तो कान मंत्र देणार की नाही, कारण नवनाथ अजूनही मैदानावर. या नवनाथने सध्या तरी तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय कालच्या सामन्यात, आजच्या सामन्यात. किरण गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ज्या किरणने पहिल्या चेंडूत एकेरी धाव दिली, दुसऱ्या चेंडूवरती परेशच्या पारीचा अंत केला. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय दिनेश. सुरेख हलक्याशा हाताने कट करण्याचा प्रयत्न केला. नवनाथने जाणलं की चेंडू कशा प्रकारे वेट अँड वॉचची भूमिका आज नवनाथ मैदानात घेताना दिसून येतोय. मगाचा सामना मी पाहिला होता, अगोदरचा सेकंडला सामना, ज्याच्यात मात्र सुनील केवणेच्या पारीचा अंत झाला आणि त्याच्यानंतर मात्र संघाची वाताहत सुरुवात झाली होती. ही वाताहत रोखणं गरजेचं होतं, ती वाताहत रोखता आली नाही. त्याच्यानंतर पाहिलं आपण
पिंटू मसे ज्याने मात्र आज बॅक टू बॅक 4 षटकार लगावले. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला झोप आली का नाही मला माहित नाही, परंतु नक्कीच मी म्हणेल चांगल्या प्रतीचा खेळ पिंटू मसेने दाखवला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्याप 29. सुरेख गोलंदाजी, परंतु झटका बसलाय पुन्हा एकदा दिनेशच्या स्वरूपात. वरती चर्चा बोरिंग झाली, चल भावड्या पार्टी लहंग पारावरती आली, टपरी माग रिचली क्वार्टर भावड्याला मंग बसला स्टार्ट. व्यवस्थितरित्या सकाळपासून वाजत होता, आता थोडा बिघडताना दिसतंय आपला आवाज. जी सकाळपासून लाईन होती तीच वापरा तुम्ही. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानात शांततामयरित्या चालू असलेले हे सामने संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय युट्यूबवर. ते 108 देशांमध्ये झलकवले जात आहेत युट्यूबवर हे सामने, आणि खरोखर त्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत तमाम महाराष्ट्रीयनकर. आणि वांगणीकर खुशीत आहेत, कारण ज्या पद्धतीत पाहतोय आपण PPL रंगली जाते प्रथमतः वांगणी शहरात. ही PPL वांगणी शहर रायगड आणि ठाणे जिल्ह्याचा एक नाक समजला जाता बॉर्डर, आणि या बॉर्डरवरती पालकमंत्री चषक रंगला जातोय. सुरेख फटका, पुन्हा एकदा लॉंगऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, चेंडू उचलणार फेक करणार. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. 2 धावींच्या मदतीने मी म्हणेल सध्या तरी गोलंदाजाने जबरदस्त मोठी चुकी केली, कारण चेंडू पहिला हातात पकडणं खूप गरजेचं होतं. चेंडूला हात लावलाय नाही लावलाय तर स्टंपवरती हात फिरवलाय, आणि हीच चुकी केली मैदानात. तत्पूर्वी फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 31. सुरेख पाहतोय पुन्हा एकदा लेफ्ट मारा करण्याचा प्रयत्न केला, यशस्वी झाला, परंतु चेंडू जातोय तो सीमारेषे बाहेर. सनसनीत चौकार पाहायला मिळतोय. कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी, कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी, क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी, क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. धन्यवाद. खंडागले साहेब मास्टर कार्ड वापरताना दिसत आहेत. त्यांनी ATM कार्ड खुलं नाही केलं, ते खूप ATM कार्ड वापरतात. हे मास्टर कार्ड वापरायला कधीपासून लागले? नाही, ते आपण आयोजकांनी दिलेत त्यांना. बॉल द्या, बॉल तो मास्टर कार्ड त्यांना वापरणं गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35. 4 षटकांचा खेळ संपलाय. अद्याप जर पाहायला गेला तर 4 विकेटचं पतन झालंय, ते मात्र अनुष्का 11 संघाचा. खंडागले साहेबांना माहिती आहे अजून धडधड छातीत होणार, कारण 5वं षटक जरी असला तरी नवनाथ हा फलंदाज मैदानावरती क्रीजवर आहे. सलामीला आलेला फलंदाज अजून काही घडवू शकतो, षटकार चौकार खेचू शकतो. ज्या नवनाथच्या फलीमधून अद्याप आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. एक चौकार पाहायला मिळालाय तो नवनाथच्या फळीमधून, परंतु षटकार चौकार कधी येणार असे तमाम प्रेक्षक सुद्धा वाट पाहत आहेत. आणि सध्या तरी त्याला साथ देतोय तो फलंदाज मनोहर. सर आता मास्टर कार्ड वापरून झालंय, आता ATM कार्ड वापरले जाणार असं वाटतंय बॅटिंगच्या टायमाला. काय ओके, मला हेच समजत नाही असं का विचार होतो बॅटिंगच्या टायमातच का. गोलंदाज काय? मला संदीप बनवडेंचा आज आवडला, खरोखर संदीप बनवडे प्रतिस्पर्धी संघाचे मालक आहेत, परंतु पिंटू मसेला त्यांनी 1000 रुपयांचं पारितोषिक दिला. लाजवाब आहे. मी हेच म्हणतोय तुमच्या खेळाडूंचा जर होप्स वाढायचा असेल ना तर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंवरती पारितोषिक लावून बघा काय होतंय सामन्यात. खरोखर वापरून बघा ही ट्रिक. या संघाच्या साई कृपा डेव्हलपरच्या संघाला दिलेत ते पारितोषिक. खरोखर गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज चेतन. एक पाहायला गेलं तर चेतक घोड्याचं नाव होतं, महाराणा प्रताप जे वापरायचं तो चेतक घोडा होता, आणि आता मात्र इथं चेतन कशा प्रकारे कामगिरी करतो. मला वाटतं सकाळी चांगल्या प्रकारे कामगिरी केली चेतनने.
किरण गोलंदाजी मार्क वरती. मला वाटतं किरणच्या चेतन गोलंदाजी मार्क वर आहे. पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा. पहिली चुकी महागात ठरणार की नाही, कारण पहिल्या चेंडूवरती चुकी केली तर नंतरचे येणारे चेंडू काय असणार. परंतु असं सध्या खंडागले साहेबांनी कसा कान मंत्र दिला मला माहित नाही आहे, परंतु असं कान मंत्र थोडा कामी नाही आलाच. सुरेख फटकेबाजी. नवनाथच्या पलीमधून निघालेला हा जेल सोडलाय. नवनाथ लावतो. आमंत्रण दिलंय फलंदाजीसाठी वाघाच्या जबड्यात. सर्व क्रिकेट संघांवरी कृपा आई भवानीची खरी. सर्व क्रिकेट संघांवरी क्रिकेट वीरांनी गरुडा परी. भारी घेतली उंच भरारी. धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर मी म्हणेल वाघाच्या जबड्यात हात घालण्याचा यशस्वीरित्या प्रयत्न झाला होता, परंतु स्वतःचाच हात वाघाच्या जबड्यात दिला, वाघाला जागा केला आणि तोच हात छाटून घेतलाय. परंतु येणारे 5 चेंडूंमध्ये ते हात छाटणार की नाही येणारा काळ ठरवणार. सर म्हणूनच मालक हेच बोलत होते की बॉलरांच्यावर नाही पैसे लावणार, फलंदाजांवर लावणार. क्या बात आहे. असं परंतु हे हात छाटून टाकले स्वतःचे, परंतु ते हात पुन्हा एकदा लावावे लागतील. परंतु कसे लावायचे हात. गोलंदाज चेतन सुरेख, परंतु मी म्हटलं तर हात छाटून टाकलेत. नवनाथने आपल्या मनगडातल्या ताकदीचा वापर केला, दाखवून दिलाय. दरम्यान आपण पाहतोय खरोखरच शिट्टी वाजली, परंतु ती शिट्टी वाजले सध्या तरी मी म्हणाल MK लायन संघाचे. आणि खऱ्या अर्थाने प्रेशर मध्ये खेळणारा नवनाथ आता मात्र आपला प्रेशर झुगारून देत आहे. म्हणजे प्रेशर कुकरची शिट्टी वाजवली ती नवनाथ या फलंदाजाने. परंतु सध्या किरण शेलार साहेब आता खुशीत आहे. षटकार आल्याच्या नंतर काय होणार माहित नाही. त्यांना माहिती आहे 4ही चेंडू आहेत, अजून 4 चेंडूंमध्ये बराचसा खेळ बाकी आहे. आणि या 4 चेंडूंमध्ये जर पाहायला गेला, पहिला सोयीर, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर षटकार. आता मात्र 4 चेंडूंमध्ये काय होणार, कारण धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती मात्र अनुष्का इलेव्हन संघाची 46 वरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक. 46. हॅलो, स्वप्नील इलेव्हन संघाचा कर्णधार खऱ्या अर्थाने दाखवून दिलाय माझा झेल सोडून किती मोठी चुकी केली तू मैदानात. क्षेत्ररक्षकाला चपराक नाही तर गोलंदाजाला चपराक नाही तर मी म्हणाल MK लायन संपूर्ण संघाला तुम्हाला चपराक लगावले. ती फलंदाज नवनाथने 3 षटकारासाठी 2000चं पारितोषिक अतुल राणे डोणे यांच्याकडून. क्या बात आहे. अतुल राणे साहेब दिलदार आहेत. कालपासून मी पाहतोय बक्षिसांची खैरात करतात अतुल राणे साहेब. 2000, तब्बल 2000. 1 षटकार. आता मात्र 2 तर मारून झालेत. नवनाथ आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज चेतन. सुरेख फटका, परंतु चेंडूची उंची जास्त ना लांबी कमी. क्षेत्ररक्षकाच्या हातातच मरण होतं आणि ते पण त्याने दाखवून दिलं. पालकमंत्री प्रीमियर लीग काराव प्रतिष्ठान विरुद्ध स्वप्नील इलेव्हन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तोडीत चला. क्रिकेट प्रीमियर लीग. पुढील होणारा सामना काराव प्रतिष्ठान वर्सेस स्वप्नील इलेव्हन. दोन्ही संघाचा कर्णधार आणि संघ मालक. विनंती आपणास नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचंय. आणि या नाणेफेकीचा कौल करणार आहेत कर्जत तालुक्यातील अव्वल दर्जाचा एक गोलंदाज फलंदाज क्रिकेटपटू ज्याला म्हटलं जातं तो अजय जाधव. चला फलंदाज बाहेर चला. थांबा खंडागले साहेबांचं ऑब्जेक्शन आलंय. काय म्हणताय साहेब. फलंदाज साहेब या इकडे. कशाबद्दल मागताय ते मला माहित नाही.
हा मग आता असू द्या साहेब, ते चालतंय तेवढं. हाय, बाहेर आलं तर तुम्ही तिथून पेनल्टी घेणार. पीपीएल रंगली जाते ती मात्र वांगणी शहरात. सुरेख गोलंदाजी, परंतु पंच जमिनी समांतर हात करतायत. वाईड +1. बुडत्याला काठीचा आधार म्हणणार नाही, परंतु नक्कीच धावांचा डोंगर उंचावण्याचा प्रयत्न केलाय. नवनाथने आपली कामगिरी सुपूर्द केले आणि नवनाथ तंबू मध्ये परतला, परंतु जो नवनाथ 4 षटके मैदानावरती स्टेबल झाला होता त्या नवनाथला विकेटचं पतन करणं थोडस महागात ठरणार आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे प्रथम सत्र संपायला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 54 वरती. 54. सुरेख फटका, पुन्हा एकदा उंची कमी, लांबी कमी न उंची जास्त पाहायला मिळाली. सर्व क्रिकेट संगणवरी कृपा आई भवानीची खरी, सर्व क्रिकेट संगणवरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आहे. नाही नाही साहेब, राहणार नाही कोण, फलंदाज जाणारच. वाईड फेकला तर काय करणार? नाही नाही, एक चेंडू बाकी आहे. नाणेफेकीचा कौल करतायत अजय जाधव. स्वप्नील 11 वर्सेस काराव प्रतिष्ठान. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 54. विजयासाठी 55 धावांची गरज, ती मात्र एम के लायन्स संघाला. आता मात्र खंडागले साहेब एटीएम खोलणार. स्वप्नील 11 वर्सेस काराव प्रतिष्ठान. याच्यात नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो स्वप्नील 11 संघाने आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारले आणि काराव प्रतिष्ठान संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. अनुष्का 11 त्वरित क्षेत्ररक्षण सजवा आणि एम के लायन्स आपले फलंदाज मैदानात रवाना करा.
डीजे मास्टर झोपले, ढोल पथक पण झोपले का? अरे ब्रेक झालाय, वाजवा. खंडागले साहेब जोरावर येतात पण काही का नाही, असं दर्दी माणूस आहेत. भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. प्रमोद खंडागले साहेबांकडून पारितोषिक येत आहे. साहेब पारितोषिक मला खूप कमी वाटतंय, कारण बॅक टू बॅक 3 षटकार लगावलेला पिंटू मसे 5,000 घेऊन जातो. आपल्या खेळाडूला त्याच्यापेक्षा 555 जास्त पाहिजे होते, परंतु असो सध्या तरी थोडा अशी मजाक बाजूला ठेवूया. बॅक टू बॅक 3 षटकार 1100 रुपये प्रमोद खंडागले यांच्याकडून. सुरेख चेंडू, चेंडूने उंची गाठलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करण्यात, परंतु अंदाज चुकीचा ठरला आणि जीवदान दिलंय. या जीवदानाचा फायदा करून घेणार की नाही, कारण एकीकडे आपण पाहतो एमके लायन, लायन म्हणजे सिंह असतो आणि त्या सिंहाला खरी साथ घातलाय, कारण त्या शिवाच्या जबड्यात हात घालण्याचा प्रयत्न सुद्धा गोलंदाजाने केला, परंतु क्षेत्ररक्षकांची तेवढी साथ ती लाभली नाही. अनुष्का 11 संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचली ती अनुष्का 11 संघाची 54. विजयासाठी मात्र 55 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा अर्जित केल्या, ती मात्र सलामीच्या जोडीने दिलीप आणि दिनेशाने. स्ट्रायकर एंडवरती खेळणारा फलंदाज दिनेश. दिनेश टू दिनेश पाहतोय, सुरेख पाहतोय, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला. 38 सर्कलचा पूर्णपणे फायदा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. आपला डीजे आहे, डीजे वाजव रे, ढकला ढकला. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच आपण पाहतोय दिनेश टू दिनेश फलंदाजी गोलंदाजी आणि फलंदाजी चालू आहे. एकीकडे गोलंदाज सुद्धा दिनेश, दुसरीकडे फलंदाज सुद्धा दिनेश. शॉर्ट पिच चेंडू, समाचार पाहिजे तितका घेता आला नाही. 38 सर्कल मध्ये चेंडू विसावलाय. एकेरी स्वरूपात धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 7 वरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. स्ट्राइक रोटेट झालाय, स्ट्राइक वरती येत आहेत तो फलंदाज दिलीप. डी फॅक्टर सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु गोलंदाजीचं सुद्धा डी फॅक्टर येताना दिसत आहे, परंतु तीच रणनीती आज मैदानात आखताना दिसत आहेत, कारण 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. डबल पंजा ज्याला म्हटलं जातं तो पंजा वापरताना दिसणार का एमके लायन संघ. राईट मारा केलाय. सुरेख जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. हाताची फेक पहा कशा प्रकारे होते, डायरेक्ट गिरकी घेतली जाते हाताला.
तू मैमाईचा खेळ पाहायला मिळतोय तो अनुष्का 11 संघाकडून 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 9 वरती. नक्कीच साहेब थोड पंचांचा नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. नोच्या इशाऱ्याने आपण पाहतोय 1 धाव मिळते ती मात्र संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 वरती. हा डीजे वाला आता नो बॉल फेकला तरी डीजे खंडागले साहेब जरा आज खुशी देत चांगली गाजरं खातायत आज. सुरेख पाहतोय नक्की जबरदस्त सावध पवित्रा घेतलाय तो MK लॉयनच्या फलंदाजाने एकेरी स्वरूपात धाव येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती मात्र 11 वरती. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. तुलना करावीशी वाटते. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात दिलीपने धावा दिल्या होत्या अनुष्का 14 परंतु आता मात्र इथे धावा झाल्यात त्या 5 चेंडूंमध्ये 11. आता मात्र येणारा शेवटचा चेंडू काय रंगतदार स्थिती निर्माण करणार. कोणत्या धावा कुठणार की नक्की चौकार टोकला तर 15 षटकार टोकला तर 17 की तिथेच थांबणार. सुरेख फटका पुन्हा एकदा पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. वनभाव क्षेत्ररक्षक आता चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 वरती. नक्कीच 13 वरती. आयोजकांकडून सूचना येत आहेत जे पॅव्हेलियन प्रेक्षकांसाठी तयार केलाय त्या पॅव्हेलियन मध्ये दुचाकी बऱ्याच आलेल्या आहेत. या दुचाकी हलवायच्या आहेत अन्यथा आयोजक तिथे आले तर आपल्या गाड्यांची हवा काढतील. लांबून आला असाल तर घरी जायचे वांदे होतील. पहिला षटक संपलाय मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. पहिल्या षटकात आपण पाहिला तर 13 धावा आल्यात. म्हणजे मी 2 षटकांची तुलना केली तर सध्या मी म्हणाल्या 2 षटकांमध्ये अनुष्का 11 संघ विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. परंतु असं अजून MK लायन्स संघ काय होईल सांगू शकत नाही. बॅक टू बॅक 3 षटकार 1100 रुपयाचं पारितोषिक आहे खंडागले साहेब यांच्याकडून. संघ मालक आहेत MK लायन्सचे लालू मस्कर. त्याच्यानंतर आपण पाहतोय किरण शेलार अनुष्का 11 संघाचे संघ मालक. सुरेख पाहतोय पंचांकडे जबरदस्त अपील. पंच तटस्थ लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव येते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येचा दुसऱ्या षटकातच श्री गणेशा होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 14 वरती. सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. जबरदस्त आक्रमक पवित्रा घेतलाय तो मात्र गोलंदाज तेजसने नावाप्रमाणे सूर्याच्या तेजाप्रमाणे आता मैदानात तलपताना दिसतोय. तो तेजस चांगली कामगिरी करतोय. पहिला चेंडू सुद्धा निर्धाव होता परंतु लेग बाईस स्वरूपात एक धाव पाहायला मिळाला. या धावेने एक धाव आली मात्र ती ओव्हर मध्ये आणि नक्की 2 चेंडूचा खेळ संपलाय. सांघिक कोट्यातलं वैयक्तिक पहिला आणि दुसरं सांघिकचं षटक घेऊन तो मात्र गोलंदाज तेजस. 3 चेंडूंची फेकी झाली. अद्याप धावा दिल्या त्या मात्र तेजसने आपल्या षटकामध्ये 3 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकरला खेळणारा फलंदाज आपण पाहतोय दिनेश. लेफ्ट आर्म मारा केलाय. सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. भिरकावून दिलाय चेंडू मिड विकेटच्या दिशेने. एकेरी स्वरूपात धाव. नवना चेंडू खाली येणार. चेंडूला उचलणार तत्पूर्वी नक्कीच एक धाव पूर्ण झाले.
दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु दुसरी धाव सध्या तरी महागात पडण्याची चिन्ह दिसत होती. फलंदाजांना वेट अँड वॉचची भूमिका घेतली आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र अद्याप 17 वरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र डाव्या एष्टीच्या अतिरिक्त बाजूने जाणारा हा चेंडू पंच त्याला स्वैर घोषित करताना दिसतात. स्वैरच्या माऱ्याने बोनस दिला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 18 वरती. जो खतरा होता तो गोलंदाजाला जाणवला, परंतु नक्कीच स्वैरचा मारा थोडासा घातक ठरतोय. तो गोलंदाज तेजसला. पुन्हा एकदा स्वैर चेंडूचा मारा. वारंवार स्वैर चेंडू घातक ठरतात. कॅन्सर रहित रोग असतो, परंतु तोच कॅन्सर रहित रोगाला मोठं इंजेक्शन द्यावं लागतं आणि तेच इंजेक्शन सध्या गरज आहे ती मात्र अनुष्का इलेव्हन संघाच्या गोलंदाजाला. सुरेख फटका विरकावून दिलाय तो मात्र फाईनच्या दिशेने. वन बाउन्स चौका. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 वरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख पाहतोय चांगला क्षेत्र रक्षण. एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा इथे खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वरती. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला ना तर 2 षटकांची मी तुलना करतो. पहिल्या षटकात मात्र अनुष्का इलेव्हन संघाची धावसंख्या होती ती 14. त्याच्यानंतर 4 धावा आल्या म्हणजे तब्बल 18 धावसंख्या झाले. परंतु सध्या इथे MK लायन्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती. म्हणजे नक्कीच मी सांगेल 6 धावेने बाजी मारून नेलाय. परंतु विजय जर साकार करायचा असेल तर 55 धावांचं लक्ष्य काबीज करावं लागेल. म्हणजे नक्कीच 55 धावा कशा प्रकारे कुठणार तो येणारा काळ ठरणार. परंतु नक्कीच अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी डीजे मास्टरला देऊया संधी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पालकर माणूस भारी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन. BPL क्रिकेट टुर्नामेंट वांगी गावाची शान. BPL क्रिकेट टुर्नामेंट वांगी गावाची शान. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण. धन्यवाद डीजे. 55 धावांचा पाठलाग करायचा होता फलंदाजी करणाऱ्या MK लायन्स संघाला अनुष्का इलेव्हन संघाविरुद्ध खेळत असताना. मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावर आल्यात. विजयासाठी अजूनही 39 धावा जमवाव्या लागणार आहेत. यावेळेस मात्र अतिशय सुंदर झेल पाहायला मिळतोय. मात्र पंचांचा इशारा बाद. चेंडू शिल्लक असतील. 31 धावा जमवणं गरजेचं आहे. पण अतिशय सुंदर झेल पाहायला मिळतं. अगदीच जमिनी लगत हा चेंडू गेला होता, पण क्षेत्ररक्षकाने सुंदर प्रयत्न केला. झेल टिपला आणि माघारी धाडले फलंदाजाला. दिलीप हा फलंदाज. पहिला हादरा बसतोय दिलीप याच्या स्वरूपात. MK लायन्स संघाला नौका फलंदाज MK लायन्स संघाकडून चेतन. आज खरं तर आपण म्हणतो CH या इंग्लिश चेचा जर विचार केला तर चेतेश्वर पुजारा ज्याने खऱ्या अर्थानं 3री कसोटी द्विशतक झळकावत अनिर्णित ठेवली. 525 चेंडूची जरी खेळी गेली असेल पण तेवढा वेळ क्रीजवर टिकून राहणं, 11 तास क्रीजवर राहणं, स्टॅमिना आणि त्यापेक्षाही जर पलीकडे गेलात तर क्रिकेटमध्ये असाही एक विक्रम आहे
जो सुनील गावस्करच्या नावावर आहे. तब्बल 60 षटकं तो खेळला आणि धावा जमवल्या अवघ्या 36. कसोटी क्रिकेटचा हा इतिहास आहे. 60 षटकं खेळला होता सुनील गावस्कर आणि त्याने फक्त अवघ्या 36 धावा जमवल्या होत्या. त्या भारताच्या दिवॉल राहुल द्रविडलाही करता आला नाही. पण यावेळेस फलंदाज दिनेशने चेंडू भिरकावला सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 30 आणि त्या 60 ओव्हरला 36 धावा. आणखीन 3 षटकार जर का मारले, आणखीन 2 षटकार मारले तर संघमालक प्रमोद खंडागळे यांच्याकडून मात्र 1000 रुपये 1111 म्हणजे 4 एक्के खुल्ले होणार आहेत. मित्रांनो, सकाळपासून मी बघतोय 4 एक्के जास्त येत आहे. इथे कुठे आकडा असेल तर लावू की काय, पण नको, तो खेळ चुकीचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक जबरदस्त प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये झेल टिपतो आणि फलंदाज बाद होतोय दिनेश. धन्यवाद. धावा संख्या झाली आहे 30 धावा. निश्चितच मागे एक अतिशय सुंदर नॉनव्हेज कॅन्टीन आहे. खऱ्या अर्थानं आयोजकांनी ही जेवणाची सोय केली आहे, पण व्हेज आहे. ज्याला कोणाला नॉनव्हेज खायचं असेल तर बाजूला कॅन्टीन आहे. सुभाषचंद्र बोस पॅव्हिलियन कक्षाच्या मागे कॅन्टीन आहे, पण ती निशुल्क नाहीये. तिथे शुल्क भरावे लागेल याची जाणीव असणं गरजेचं आहे. पण अतिशय सुंदर आणि रुचकर जेवण त्या ठिकाणी मिळत आहे. फोन आला होता. असं जबरदस्त आयोजन नियोजन आणि त्यामागे तेवढंच सुंदर कॅन्टीन सुद्धा पाहायला मिळते. यावेळेस अतिरिक्त उसळी घेतले चेंडूनी. पंचांचा इशारा येतोय. स्वायर चेंडू आव्हांतर धाव मिळतीये. आव्हांतर धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या होत्या 31 धावा. निश्चितच 31 धावा धावफलकावर आल्यात. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा आव्हांतर धाव. अतिरिक्त बाहेर जातोय उजव्या यष्टीच्या. स्वायर चेंडूचा इशारा येतोय. आव्हांतर धाव मिळते आणि या आव्हांतर धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होतीये 32. 32 धावा धावफलकावर येत आहेत. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू उचलतोय तितकंच चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळतीये, पण 2 धावा रोखण्यामध्ये असफल ठरतोय आणि एकूण धावसंख्या होतीये 34 धावा. 34 धावा धावफलकावर येत आहेत. आपण पाहतोय 55 धावांचा पाठलाग करायचा. आतापर्यंत 34 धावा आल्यात. अजूनही 21 धावांचा पल्ला गाठायचा आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे चेतन. सुरेख प्रहार करतोय. अशी फलंदाजी गरजेची होती, पण षटकार आणि चौकार येणं गरजेचं आहे. यावेळेस धोका होऊ शकतो. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय चेतन आणि निखिल. 2 फलंदाज एकूण 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली आहे 36 धावा. 55 धावांचा पाठलाग करताना 36 धावा धावफलकावर आल्यात. 3रं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. माझ्या समवेत जे गुणलेखक बसलेत ते सांगतायत. मात्र यावेळेस स्टॉपेज लागतीये. चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी. ए नाचाया लागली शालू पोरस्वर बी झाली चालू. शालू नाच 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 शालू नाच. शालू नाच ग नाच ग नाच ग शालू नाच. निश्चितच एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. लाजवाब बल्लेबाजी यहाँ पर दिखाई दे रही है. बल्लेबाज चेतेश्वर द्वारा चेतन द्वारा. हालांकि चेतेश्वर पुजारा जो कल मैच ड्रॉ की गई कसोटी टूर्नामेंट ड्रॉ हुई इंडिया बनाम ऑस्ट्रेलिया,
तब से चेतेश्वर पुजारा मास्टर कार्ड यहाँ पे यूज किया जा रहा है। हमारे प्रमोद खंडागले पैकर्स एमके लायंस के, इनके द्वारा मास्टर कार्ड यहाँ पे यूज किया जाता है। यकीनन अनुष्का 11 बनाम एमके लायंस। अनुष्का 11 ने 54 रन बनाए 55 रन का, 55 रन बनाने थे अनुष्का 11 टीम के खिलाफ एमके लायंस के लिए। तो इस 55 रन का पीछा करते हुए एमके लायंस टीम जा पहुंची है महज 40 रन 2 विकेट के नुकसान पर। हालांकि 40 रन बन चुके हैं, 2 विकेट गंवाए हैं, लेकिन आने वाली 12 गेंदे जीतने के लिए 15 रनों की जरूरत, 12 गेंदे 15 रन की जरूरत है। अगर देखा जाए तो सिर्फ 3 रन जाता है, 1 चौका भी आता है, तो इस गेम का अगर 3 रन भी आते हैं तो एक गेम पलट सकती है। यकीनन तब्दील करना, हार को जीत में तब्दील करना बेहद जरूरी होता है, और उसे ही सिकंदर कहते हैं। जो सिकंदर इस मैदान पर बना है पिंटू मसे, जो सिकंदर बना था इस मैदान पर, जिसने हारी हुई बाजी को जीत में तब्दील किया था इस अनुष्का 11 टीम के खिलाफ खेलते हुए। यकीनन कुल स्कोरबोर्ड पे आता हुआ 40 रन, जीतने के लिए 15 रनों की जरूरत, 12 गेंदे 15 रनों की जरूरत जीतने के लिए एमके लायंस टीम के लिए। लेकिन वही अनुष्का 11 जिन्होंने कड़ी हार खा चुकी है, बहुत बड़ी हार मिल चुकी है इस अनुष्का 11 टीम के लिए, और उस जीत के सिकंदर थे जो हारी हुई बाजी को जीतना सीखते हैं, उन्हीं को ही सिकंदर कहते हैं। और वो सिकंदर बने हैं इस मैदान पर पिंटू मस्के, जिन्होंने 6 गेंदों में 27 रन निकाले हैं। बैक टू बैक 4 छक्कों का यहाँ पर बौछार किया था, 4 छक्के लगाए थे वो पिंटू मस्के, जिन्होंने उनके पैकर द्वारा 5,000 रुपए का इनाम दिया गया था। लेकिन संदीप बोराडे, आप जानते ही होंगे, अष्टविनायक अमराई के खिलाफ, अष्टविनायक अमराई के मैदान पर शिवसेना ट्रॉफी हुई थी 2016 में, और स्वराज 11 करजत की टीम के रोहित देशमुख के लिए 5,555 रुपए दिए थे एक छक्के के लिए। नदीम खान ने एक छक्के के लिए 5,555 रुपए का इनाम दिया गया था। तो आपने कहा था, यकीनन 2,000 रुपए का इनाम आपको मिला था, बेहद अच्छी बात थी वहां पर। तो फिर एक बार मास्टर कार्ड यूज करते हुए मैं गुजारिश करूंगा अंपायर से और खिलाड़ियों से कि ज्यादा टाइम वेस्ट ना करें, क्योंकि वहां पे जो हमारे मृत्युंजय ढोल पतक बैठा हुआ है, विराज साहब, जो उनके कप्तान है, जो ढोल पतक के कप्तान है विराज साहब। हालांकि मैं जब लंच टाइम था, लंच टाइम के बाद मिलने गया था उनको, जो हमारे निकेश राउत और हम, तो उन्होंने पूछा कि आपका मैन कौन है। संदीप, एक सबसे बड़ी बात, मैंने ढोल पतक को पूछा आपका मैन कप्तान कौन है, तो जो लेडीज उनके साथ में है वो उन्हीं की कप्तान है। यकीनन ये सैल्यूट है उस लेडीज के लिए। आपको मालूम नहीं है, ये अनुष्का 11 के जो प्लेयर है ना, किरण शेलार, जो अभी मैदान में खेलते हुए, वो उनके खास फ्रेंड है। आपको मालूम नहीं, उन्होंने मेरे को अभी बताया हो। वो लगता है उनकी बदौलत आज आयोजकों ने उन्हें ये सिफारिश की है ढोल पतक को। यकीनन ऐसे ही हो सकता है। लेकिन चलते हैं मैदान पर, एक बड़ी गेम, बड़ा गेम यहाँ पर, अच्छी मैच, पब्लिक जो तर निश्चितच येणारे 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस, जो तेजस दुसरं षटक टाकलं होतं, अतिशय सुंदर षटक टाकलं होतं तेजसने, तो तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय, पण स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे निखिल शेलवले। सुरेख चेंडू यावेळेस, सरळ चेंडू येतोय थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत मात्र एकच धाव मिळतीये, एका धावेच्या बरोबरीने धाव संख्या होतीये 41 धावा।
निश्चितच 12वे प्रतिनिधी मात्र इथे पोटात कावळे ओरडतायत. ते मागून सांगतायत की मारा लवकर भूक लागली आहे. खरोखरच 12व्या प्रतिनिधींनाही वेळ आणि ऐकलंय 12व्या प्रतिनिधीचं. तर फलंदाज चेतन याने चेंडू भिरकावलाय वनमाऊस सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. थँक्स बँड. धन्यवाद बँड पथक आपणास थँक्यू. कारण आपण खरोखरच डीजे मास्तरांच्या अगोदर धून वाजवताय. डीजे मास्तरांपेक्षा जास्त आवाज पाहायला मिळतोय. जरीही यंत्र असेल तरी यंत्रापेक्षाही जास्त आवाज आपला येतोय. खरोखरच सॅल्यूट. पण वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. सामना एक अतिशय रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचतोय. येणारे 11 चेंडू विजयासाठी 10 धाव. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू येतो सीमारेषा पलीकडे. चौकार. कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी. 9 चेंडू 6 धावांची आवश्यकता. मात्र सर्वात बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनी सारखा हा फिनिशर होतोय का? ते होता आलं नाही. कारण MS धोनी हा एकच असतो. मात्र निखिल शेलावले यावेळेस चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होतोय आणि माघारी येतोय तो निखिल शेळवले. तर गोलंदाज तयार आहे. तेजस विजयासाठी 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 6 धावा. एक माहिती हिट येणं गरजेचं आहे. पण यावेळेस मिसफिल्ड पाहायला मिळते. 1 धाव सहज पूर्ण. या ठिकाणी पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय. 1+1 2 धावा मिळतात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये 51 धावा. एक माहिती हिट, एक चौकार. खऱ्या अर्थानं जर का संदीप चौकार मारत असेल ना, चौकारला माहिती हिट म्हणता येत नाही. चौकार हा डोक्याने खणून काढलेला म्हणजे डोक्याने खेळलेला प्रहार असतो आणि तो चौकार मारतोय का? खरोखरच प्रयत्न केला होता मात्र असफल ठरलाय. 1 धाव सहज पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज अतिशय चपळ आहे. त्यांनी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या बरोबरीनं 53 धावा धावफलकावर येत आहेत. तर MK लायन्स संघ या 1 षटक अगोदर विजयी होणार का? कारण होणं गरजेचं आहे. MK लायन्स संघ 1 षटक अगोदर जर का विजयी झाला तर खरोखरच सुरेख चेंडू. यावेळेस 1 धाव सहजरित्या पूर्ण करतोय. एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 54. सामना बरोबरी सुटतोय. तर MK लायन्स संघ दुसरा विजय या ठिकाणी संपादित करतोय का? क्षमा असावी, पहिला विजय MK लायन्स संघ.
यावेळेस मात्र विजयी चौकार पाहायला मिळतोय. विनिंग फॉर आणि विजयी होत आहे MK लायन्स संघ. पहिला विजय नोंदवतोय. बॉल घ्या, बॉल. साडी चोलीचा माझे कविराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारणे गावाला. धन्यवाद मास्टर. पेव्हिलियन मध्ये ज्या गाड्या आहेत, ग्रीन मॅटच्या आतमध्ये ज्या गाड्या आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण त्या गाड्या बाजूला काढायच्या आहेत. ग्रीन मॅटच्या आतमधील सर्व गाड्या बाहेर काढायच्या आहेत. तर निश्चितच डीजे ढोल पथक थांबायचं आहे. ढोल पथकाला विनंती करतोय आपण थांबायचं आहे. या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो दिनेश. तत्पूर्वी आतमध्ये कोण बसलाय? सफेद पट्टीच्या आतमध्ये, त्यांनी बाहेर बसा. उठा साहेब. तत्पूर्वी एक जबरदस्त माहिती समोर येते. खऱ्या अर्थानं मी पण भेटलोय. तर बंटी शिंदे यांची भाची, ज्या या आयोजनकर्त्यांचे एक भाग आहेत, ते बंटी शिंदे यांची भाची व आपल्या बदलापूरची रहिवाशी जिने नुकतीच मुंबईची सुकन्या ही स्पर्धा जिंकले. आणि हा जो गाणं वाजवला होता, हा मानपान साडी चोळीचा, हे गीत सुद्धा तिने गायलंय. ती रेश्मा चतुरे, ती खरोखरच आपल्या बंटी शिंदे यांची भाची आहे. आणि एक मानाचा अटकेपार झेंडा म्हणतात ना, मराठी झेंडा अटकेपार रोवलाय, तो खरोखरच मराठी झेंडा अटकेपार नेलाय या रेश्मा चतुरे या माझ्या बहिणीने. जमलय गो तुझे जत्रला लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला